आणि सुरुवातीलाच बातमी समोर येते परभणीतून पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदा पात्रात आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदा पात्रातून बाहेर येणार नाहीत असा पवित्रा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी घेतलाय। तर मानवत येथील शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गोदा पात्रात या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तर पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदा पात्रात आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत गोदा पात्रातून बाहेर न येण्याची भूमिका या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे। तर मानवत येथील शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आणि आता बातमी समोर येते बुलढाणा जिल्ह्यातून। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून टक्कल व्हायरसचं थैमान सुरू आहे। केस गळतीमुळे अनेक गावकरी हे चिंताग्रस्त झाल्याचं आपण पाहतोय। मात्र अजूनही केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात आरोग्य संस्थांना यश आलेलं नाहीये। राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना देखील केस गळतीचे नेमकं कारण सापडत नसेल तर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था म्हणजेच WHO ला या प्रकरणात पाचारण करण्याची मागणी यावेळी ठाकरे गटानं केली आहे। माझं असं मत आहे की हे जर आपल्या देशातील तज्ञ डॉक्टरांकडून, मग त्यामध्ये एम्स असेल, चेन्नईची टीम असेल, ICMR असेल, आवरत नसेल तर WHO ची त्यांनी मदत घ्यावी व जगातील जे नामवंत डॉक्टर्स आहेत त्यांना या ठिकाणी तातडीनं पाचारण करावं व या परिसराचा अभ्यास करावा व तातडीनं त्या ठिकाणी त्या लोकांच्या समस्येवर मात करावी, जेणेकरून लोकांच्या मनातली भीती नष्ट होईल। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। अभिनेता सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे। तर सैफ अली खान सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे। बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाला होता। तर गुरुवारी सैफवर लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया पार पडली होती। सैफची तब्येत सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मुंबई पोलिसांची टीम तपासासाठी सैफ अली खानच्या घरी दाखल झाली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक सैफची इमारत तसंच शेजारच्या इमारतींमध्येही तपास करत आहे। आरोपीने शेजारच्या इमारतीमधून किंवा बंगल्यामधून सैफच्या इमारतीत प्रवेश केल्याचा संशय आहे। सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला काही दिवसांपूर्वीच भांडूपमध्ये चोरी करताना पकडला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने एका संशयित चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। तर पकडलेला या चोराचा आणि सैफच्या बिल्डिंगच्या CCTV मध्ये कैद झालेल्या हल्लेखोराचा चेहरा एकसारखाच दिसत असल्याचं समोर आलंय। वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर CCTV कॅमेऱ्यात चित्रित झालाय। हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवत वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरामध्ये असल्याचं दिसून आलंय। त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येते। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी 2 दिवसांनंतरही मोकाटच आहे। हल्लेखोराला जेरबंद करण्यासाठी मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथकं जुंपली आहेत। यात मुंबई पोलिसांची 20 पथकं तर गुन्हे शाखेची सर्व 15 युनिट्स हल्लेखोराला शोधतायत। मात्र जंग पछाडून देखील हल्लेखोर सापडत नाहीये। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आणखी एक CCTV फुटेज समोर आलंय। पोलिसांनी हल्लेखोराच्या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेतलाय। मात्र हा आरोपी चप्पल चोर असल्याचं समोर आलंय। वर्सोव्यात एका इमारतीमध्ये चप्पल चोरताना हा आरोपी CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाला। घरात दागिने होते, मात्र हल्लेखोराने एकाही दागिन्याला हात लावला नाही असा जबाब हा करीना कपूरने नोंदवलाय। मुंबई पोलिसांनी सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवलाय। त्यात हा खुलासा करण्यात आला।
रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षा चालकाचीही चौकशी झाल्याची माहिती आहे। रिक्षा चालक भजन सिंगला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं। रिक्षा चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवल्याची शक्यता आहे। वांद्रे परिसरात सेलिब्रिटींवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय। नवी मुंबईतल्या दलित महासंघ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलीस स्टेशनवर हा मोर्चा काढलाय। बातमी लातूरमधून। लातूरमध्ये किरकोळ वादातून एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। गावातल्याच 2 तरुणांनी या सरपंचावर हल्ला चढवलाय। सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। मात्र तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप सरपंचांनी केलाय। जादू टोण्याच्या संशयावरून एका वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली आहे। मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या रेहटखेड्या या गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। महिलेने चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। मात्र पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेतला। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टच्या बसने धडक दिली आहे। रस्त्याच्या कडेला कार पार्क करून सुनील शिंदे हे महेश सावंतांच्या शाखेच्या दिशेने जात होते आणि त्याच दरम्यान बेस्टच्या बसने त्यांच्या कारला धडक दिली आहे। कारमध्ये शिंदेंचा चालक बसून होता। मात्र सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही। टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील हवाला ऑपरेटर अल्पेश खराला अटक केली आहे आणि त्याने यामागील मास्टर माइंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपये परदेशामध्ये पाठवल्याचा संशय आहे। त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। पेण अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी आहे। तर ईडीने या घोटाळ्यातल्या 289 कोटी 54 लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवलंय। पेण सहकारी अर्बन बँकेत 651 कोटींचा घोटाळा झाला होता। तर 2 लाख खातेदार आणि 42,000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। राज्य सरकारने या घोटाळ्याच्या वसुलीसाठी एक समिती स्थापन केली होती। ईडीने जप्त केलेली मालमत्ता या समितीच्या हवाली करण्यात आली आहे। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय। सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। गोरेगावच्या पत्राचाळ येथील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची लॉटरी विजेत्यांची आता प्रतीक्षा संपली आहे। अर्धवट रखडलेल्या इमारतींचं काम म्हाडाकडून पूर्ण करण्यात आलंय। संबंधित विजेत्यांना ऑफर लेटर पाठवण्यात सुरुवात झाली आहे। पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वर्षभरात होईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। धावपट्टीची लांबी वाढवणार असून मोठ्या आकाराचे विमानांचं लँडिंग शक्य होणार आहे। त्यामुळे थायलंड, दुबईसह जगातील इतर शहरांसाठी पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढणार आहेत। पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 3 वर्षात 13,000हून अधिक पुणेकरांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढलं आहे। पुणे पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बस दाखल होणार आहेत। ठेकेदाराच्या 400 बसेसची निविदा प्रक्रिया ही पीएमपीएल कडून पूर्ण झाली आहे। नव्या बस दाखल होताच पीएमपीएलचे नवे मार्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी देखील दंड थोपटलेत। ज्या पद्धतीने कोल्हापूरला वगळलं त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यालाही वगळा अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारला ही शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशाराच खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिलाय। राज्यातून 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि सांगलीच्या पश्चिम भागाचा
एकंदरीत जनतेचा आणि ह्या ठिकाणी पिकांचा खूप साम्य आहे. कोल्हापूर वगळता तर सांगलीही वगळता आली पाहिजे. सांगलीत फक्त मला वाटते औदुंबर हे एकच ठिकाण आहे जे ह्या शक्तिपीठाशी जोडलेलं आहे. 50 ते 60 किलोमीटर लांब आहे. म्हणजे हा नियोजित शक्तिपीठ हा खरोखर शक्तिपीठांना जोडणारा रस्ता आहे का दुसऱ्या हेतूतनं निर्माण झालेला रस्ता आहे? तर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. गेल्या वर्षभरात आरटीओ मालामाल झालाय. तर आरटीओने वर्षभरात 1,58,49,000चा महसूल जमा केलाय. मुंबई पूर्व आरटीओ मध्ये सर्वाधिक नोंदणी झाली आहे. तर नोंदणीत बाईक आणि कारचा सहभाग जास्त आहे. मुंबई पालिकेचा कोट्यवधींचा कर थकीत आहे. मुंबईमध्ये 500 मालमत्ताधारकांकडे तब्बल 4,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि या थकबाकीदारांकडे आता पालिकेच्या काही विभागांसोबतच राज्य सरकारची प्राधिकरणं, बड्या कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. थकबाकीदारांवर महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात ड्रोन चित्रीकरणासाठी आता नवे नियम लागू करण्यात आलेत. ड्रोन चित्रीकरणासाठी आता 7 दिवस आधीच परवानगी घ्यावी लागणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने ही काळजी घेतली आहे. पुण्यात 100 दिवसात 323 गावे कचरामुक्त होणार आहेत. जिल्ह्यातील 323 गावात घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 3 कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये घनकचरा प्रकल्प राबवला जाणार आहे. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅशची मॉक ड्रिल करण्यात आली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन सेवेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग होता. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी 0 टॉलरन्स पॉलिसी असणार आहे. तर वर्दीमध्ये रील्स काढल्यास कारवाई होणार आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा इशारा दिला. राज्यात लवकरच 10,000 शिक्षकांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19,000 शिक्षकांची भरती झाली असून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राज्यात पुढील वर्षापासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. पालकांचा सर्वाधिक ओढ असल्याने आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे. 10वी आणि 12वीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून निकालाची तयारी जाहीर करण्यात आली आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने मोठं पाऊल उचललंय. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तर सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीमध्ये विराटची मान लचकली होती. अजूनही दुखापत कायम असल्याने आता 23 जानेवारीपासून राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध होणारी रणजी मॅच विराट खेळू शकणार नाही. नांदेडच्या कंधारमधील बडी दर्ग्याचा उरूस उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे. उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली आहे. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. तुळजाभवानीच्या भक्तांना आता लाडूचा प्रसाद मिळणार आहे. तर शुद्ध तुपातले लाडू पुरवण्यासाठी राज्य पातळीवर 4 नामांकित कंपन्यांनी निविदा भरल्यात. आता मंदिर संस्थान विश्वस्तांकडून या निविदांची छाननी केली जाणार आहे. चैत्र यात्रेआधी भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आणि आता बातमी आहे कुंभमेळ्यासंदर्भातली. प्रयागराजचा कुंभमेळा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी देखील महाकुंभमेळ्यात येऊन गंगेची डुबकी लावल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. काय आहे या व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य पाहूया. अभी आपको एक चीज़ दिखा रहे हैं, आप इनको पहचानिए. इनको पहचानिए कौन है. ये जो खड़े हुए हैं कौन है? बिल गेट है. और ये आ चुके हैं यहाँ पे काशी विश्वनाथ. हा व्हिडिओ पाहिलात? या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की महाकुंभ मेळ्यात मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांनी उपस्थिती लावली आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. खरंच बिल गेट्स यांनी महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली आहे का? बिल गेट्स महाकुंभ मेळ्यात येऊन गेल्यानंतरही माध्यमांना याची खबर का लागली नाही? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांची हजेरी. बिल गेट्स यांनी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? बिल गेट है. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरलाय. अनेक साधू महंत या कुंभमेळ्यात सहभागी झालेत. जगभरातील सेलिब्रिटीही कुंभमेळ्याला उपस्थिती लावतायत. नुकताच ॲपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत दिसणारी काळा चष्मा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स असल्याचा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. बिल गेट्स खरंच कुंभमेळ्यात आले होते का, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही या मेसेजची आणि व्हिडिओची पडताळणी केली. हा व्हिडिओ रिव्हर्स करून पाहिला तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. व्हायरल व्हिडिओ बिल गेट्स यांचा नाही. हा व्हिडिओ 2024 मधला आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नसून परदेशी पर्यटक आहे. काशीच्या मणिकर्णिका घाटावर हे परदेशी पर्यटक बसले होते. त्यावेळी कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला होता. 24 डिसेंबर 2024 ला तो गुल्लक नावाच्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आला. मात्र आता महाकुंभ मेळ्याची वेळ साधून हाच व्हिडिओ बिल गेट्स यांच्या नावानं व्हायरल करण्यात येतोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत महाकुंभ मेळ्यात बिल गेट्स यांनी हजेरी लावून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बिल गेट है.